Hello students, today we will see IUPAC nomenclature of amines. In a previous video lecture, we have started new chapter amines and we have seen introductory part, then common nomenclature system of amine. Today we will see IUPAC nomenclature system. In 11th standard, we have seen this part, but today also we will take this in brief. Okay, IUPAC nomenclature system. तर पहिले काही रूल्स सेम आहेत IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ अल्केन सारखे तुम्हाला माहिती आहेत. प्रत्येक फंक्शनल ग्रुपमध्ये फर्स्ट काही रूल सेम असतात आणि त्यानंतर थोडेसे रूल डिफरंट आहेत. तर फर्स्ट, सिलेक्ट अ लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन कंटेनिंग द कार्बन ॲटम विच इज अटॅच टू अमायनो ग्रुप. अमायनो ग्रुप लॉंगेस्ट चेनमध्ये येत नाही. येतं मग कोणता कार्बन लॉंगेस्ट चेन मध्ये पाहिजे जो NH2 ग्रुपला अटॅच आहे. दॅट कार्बन शुड बी इन लॉंगेस्ट चेन. ओके, सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन which contain the carbon atom which is attached to amino group. Okay, you can say that carbon which is attached to amino group must be in a longest chain. Must. Then second rule, start the numbering from that end of a chain from which amino group comes first. Second. Third rule, while writing the name of amines, last E of alkane is replaced by word amine. Last E of alkane is replaced by amine and name will be alkena amine. Name काय? Alkena amine. For example, name of one carbon amine CH3NH2 is methenamine. One carbon is longest chain, therefore parent alkane is methane. E is replaced by amine and methenamine. CH3 CH2NH2, name of this amine is ethenamine. Okay, 3 carbons असेल तर propenamine and etc. Fourth rule, त्यानंतर बघा फोर्थ रूल काय, write all other substituents alphabetically with proper locant. Okay, locant means the number which denote the position of substituent is called as locant. इतर माहिती आहे. Okay, fifth rule is there, if two or more than two amino groups present on the longest chain, then use appropriate prefixes di, tri, tetra, etc. and at that time last E of alkane is retained. Okay, suppose असं आहे, दोन अमायनो ग्रुप प्रेझेंट आहेत, CH3 CHNH2 CH2 CHNH2 आणि इथं CH3, 2 अमायनो ग्रुप्स आहेत. ओके, हा सगळा काय प्रायमरी अमाइन आहे. ओके, प्रायमरी अमाइन्सच आपण आता पाहतोय. सेकंडरी आणि टर्शियरी अमाइन्स IUPAC नॉमेनक्लेचर कसं लिहायचं ते आपण बघूया. सध्या ते प्रायमरी अमाइन्स लक्षात घ्या. ओके, name of this longest chain is 1 2 3 4 5. दिस करून हे आहे, किंवा या साईडनं पण घेतला तर 1 2 3 4 5 तीच लॉंगेस्ट चेन आहे. ओके, नंबरिंग कुठल्या साईडनं द्याल, 1 2 3 4 5 या साईडनं पण तसंच येतं. किती अमायनो ग्रुप प्रेझेंट आहेत, 2, म्हणून काय प्रिफिक्स यूज करता येईल, डाय. किती कार्बनचा आहे, 5, म्हणून पेंटेन. ई इज रिटेन. ई आपल्याला जर एकच NH2 ग्रुप असेल तर ई रिप्लेस करून अमाइन लिहिता आलं असतं, बट 2 असल्यामुळे काय इज रिटेन. पेंटेन 2,4 काय डाय अमाइन. ओके, 2 किंवा 2 पेक्षा जास्त NH2 ग्रुप जर असतील तर त्यावेळेस काय करायचं, यूज प्रिफिक्सेस डाय, ट्राय, टेट्रा, etc. and at that time last E of alkane is retained. ओके, ई पण इथं लिहायचा आहे. ओके, हे सिंपल रूल्स आहेत. प्रायमरी अमाइन्सचं IUPAC नॉमेनक्लेचर कसं द्यायचं, काही एक्झाम्पल मी घेतो. त्यानंतर आपण IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ सेकंडरी अँड टर्शियरी अमाइन्स बघूयात. CH3NH2 CH3 CH CH3
CH2 NH2, CH3 CH CH3 CH C2H5 CH NH2 CH2 CH3. आता येते हे सगळे प्रायमरी अमाइन्स आहेत, बरोबर आहे. NH2 फंक्शनल ग्रुप असेल तर प्रायमरी अमाइन NH असेल आणि त्या NH ग्रुपच्या दोन्ही साईडला अल्काइल किंवा अराइल ग्रुप असेल तर दॅट इज सेकंडरी अमाइन. टर्शरी म्हणजे N आणि त्याच्या तिन्ही साईडला अल्काइल किंवा अराइल ग्रुप. तर आता लक्षात घ्यायचं नाव काय येईल, IUPAC नेम. सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस, हे लॉंगेस्ट चेन आहे. किती कार्बनचे, एक कार्बनची. आपण IUPAC नेम लिहिताना अमाइनचं काय करतोय, इज रिप्लेस बाय ANE. Therefore, IUPAC name of this is मिथेनामाइन. याचा IUPAC नेम काय, मिथेनामाइन. ओके, आलं लक्षात, एक कार्बनचा. आता इथे बघा, सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन containing the carbon atom which is attached to amino group. आता हे 1 2 3 ही पण लॉंगेस्ट चेन होऊ शकते, तीनच कार्बनची आहे. किंवा ही लॉंगेस्ट चेन इतकी होईल का, नाही, कारण दिस कार्बन मस्ट बी इन अ लॉंगेस्ट चेन. म्हणून ही लॉंगेस्ट चेन कन्सिडर केली. कुठल्या साईडने नंबरिंग द्यावी लागेल, ज्या साईडने अमायनो ग्रुप फर्स्ट येईल 1 2 3. सेकंड कार्बनवर एक अल्काइल ग्रुप आहे, त्याचं नाव काय, मिथाइल, म्हणून 2 मिथाइल. 3 कार्बनचा अमाइन आहे, प्रोपेनामाइन. 2 मिथाइल प्रोपेनामाइन. आता इथे कसं नाव द्याल, सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन विच कंटेन द कार्बन ॲटम विच इज अटॅच टू अमाइन ग्रुप. लॉंगेस्ट चेन कोणती होईल, दिस इज अ लॉंगेस्ट चेन, बरोबर आहे. ही पण तेवढीच होते, पण या लॉंगेस्ट चेन आता 1 2 3 4 5 6 कार्बनची आहे. ही किती होईल, 1 2, कारण C2H5 1 2 3 4 5 6, ती पण 6 कार्बनची होते. ही लॉंगेस्ट चेन कन्सिडर केल्यानंतर सबस्टिट्यूएंट किती होतात, 1 आणि 1 2. आणि ही लॉंगेस्ट चेन कन्सिडर केल्यानंतर सबस्टिट्यूएंट किती होतात, 1 2 3. Therefore, the longest chain which have more number of substituent considered as a parent longest chain. Okay, ही longest chain. Numbering कुठल्या साईडने द्यायचे, numbering start from that end of a chain from which amino group comes first. या साईडने दिलं तर 1 2 3 तिसऱ्या कार्बनवर येईल. From this side 1 2 3 4. Therefore, we have to give numbering from this side 1 2 3 4 5 6. ओके, आता इथे सबस्टिट्यूएंट कुठले आहेत, 4 कार्बनवर C2H5 मीन्स इथाइल आहे, 5th कार्बनवर मिथाइल आहे, बरोबर आहे. अल्फाबेटिकली लिहा त्याला, इथाइल फर्स्ट आहे म्हणून 4 इथाइल 5 काय मिथाइल, 4 इथाइल 5 मिथाइल. 6 कार्बनचा अमाइन आहे, हेक्झेनामाइन. हेक्झेनामाइन. ओके, इथे लक्षात. तर हे IUPAC नॉमेनक्लेचर आहे. आणखी एक एक्झाम्पल घेऊयात. CH2 NH2 CH2 NH2. आता बघा, लक्ष द्या, दिस इज ऑल्सो प्रायमरी अमाइन. 2 अमाइनो ग्रुप आहेत, पण हा प्रायमरीच आहे. सेकंडरी म्हटलं की NH. मला वाटतं की मग NH2 इकडल्या साईडला अल्काइल ग्रुप दोन्ही साईडला नाही आहेत. बरेच जण कन्फ्यूज होतात, सर सेकंडरी असू शकतो, बट NH2 फंक्शनल ग्रुप दिसतो की प्रायमरी. NH असेल सेकंडरी, आणि फक्त N असेल आणि 3 अल्काइल ग्रुप असतील तर टर्शियरी. हा प्रायमरी अमाइन्स आहे. लॉंगेस्ट चेन कोणती येईल, ही 2 कार्बनची. अमाइनो ग्रुप किती आहे, 2. ओके, याचं नाव काय येईल, पहिल्या कार्बनवर एक अमाइनो ग्रुप आहे, सेकंड कार्बनवर इथेन इज ऑल्सो रिटेन. लक्षात घ्या, मी इथं अंडरलाईन करतो, इथेन 1,2 डायअमाइन. IUPAC नेम ऑफ धिस इथेन 1 2 डायअमाइन. ओके, आलं लक्षात. जर 3 असते, सपोज CH3 CH NH2 CH NH2 CH2 CH2 NH2.
याचं नाव कसं येईल? नंबरिंग आपल्याला या साईडनं द्यावं लागेल, कारण अमायनो ग्रुप इकडून फर्स्ट आहे. 1 2 3 4 5 5 कार्बनचा आहे, 3 अमायनो ग्रुप्स आहेत, म्हणून काय ट्रायमाइन पेंटेना ई अल्सो रिटेन. जर एकच NH2 ग्रुप असता तर ई लिहायची गरज नव्हती, रिप्लेस केला होता आपण. 3 असल्यामुळं काय लिहावं लागेल? ई अल्सो रिटेन पेंटेना 1,3,4 ट्रायअमाइन. इथे नाव येईल. त्यावेळेला प्रायमरी अमाइन्सचं नॉमेनक्लेचर तुम्ही लिहू शकता. त्यानंतर आपण बघूयात IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ सेकंडरी अँड टर्शरी अमाइन्स. IUPAC nomenclature of secondary and tertiary amines. The secondary amine, 2 alkyl groups attached to either side of NH. इथे कसं करायचं? The bigger alkyl group considered as a parent chain and smaller alkyl group considered as a n alkyl group. In secondary and tertiary amines, जो त्या अल्काइल ग्रुप मध्ये जर सेकंडरी अमाइन असेल तर 2 अल्काइल ग्रुप्स अटॅच असतील. त्या दोघांमध्ये कुठला बिगर आहे? दॅट इज अ पॅरेंट चेन अँड स्मॉलर अल्काइल ग्रुप कन्सिडर ॲज एन अल्काइल ग्रुप. जर टर्शरी अमाइन्स असेल तर त्या 3 अल्काइल ग्रुप्स अटॅच असतील नायट्रोजनला. त्या तिन्हीमध्ये जो बिगर अल्काइल ग्रुप आहे दॅट इज कन्सिडर ॲज अ पॅरेंट चेन अँड अदर 2 अल्काइल ग्रुप्स कन्सिडर ॲज अ एन अल्काइल ग्रुप. ओके, तर याच्यामध्ये बिगर कोणता आहे? इथे या साईडला मिथाइल आहे, या साईडला इथाइल आहे. This is a bigger alkyl group, therefore this is a parent chain and this is the n alkyl group. n alkyl means त्याला कसं लिहायचं? n methyl. Name of this methyl, n methyl. ते पहिल्यांदाच लिहून घ्यायचं. n methyl 2 कार्बनचा अमाइन आहे. काय याचं नाव? नेम ऑफ द पॅरेंट चेन, नेम ऑफ द बिगर अल्काइल ग्रुप, राइट? as the rule of primary amines, according to rules of primary amines, primary amines च्या रूलनुसार लिहायचं आहे. 2 कार्बनचा काय असेल? इथेना अमाइन. याचं नाव काय आहे? एन मिथाइल इथेना अमाइन. While writing the IUPAC name of secondary and tertiary amines, the bigger alkyl group considered as a parent chain or parent alkyl group and other alkyl group considered as a n alkyl group. While writing the name, first write the name of n alkyl group, then write the name of parent chain according to rules of primary amine. Okay, that's it. पुन्हा दुसरा कोणताही सेकंडरी अमाइन घ्या. CH3 NH CH2 CH2 CH3. याचं पण काय होईल? n मिथाइल 3 कार्बनचा आहे प्रोपेना अमाइन. n मिथाइल प्रोपेना अमाइन. ओके, सपोज दुसरा आहे CH2 CH3. इकडे इथाइल ग्रुप आहे, इकडे CH2 CH3 CH3. Is this secondary amine? Yes. Which is bigger alkyl group? This is a bigger alkyl group and this is a parent chain. And this is the smaller alkyl group and this is a n alkyl group. कोणता आहे हा ग्रुप? इथाइल. n इथाइल. या alkyl ग्रुपचं 1 2 3. This carbon is the first carbon because this is attached to functional group NH. 1 2 3. n इथाइल 2 मिथाइल 3 कार्बनचा असल्यामुळे प्रोपेना अमाइन. Is it correct? आलं लक्षात? Name of a bigger alkyl group or parent chain. Name of a bigger alkyl group or parent chain, write according to rules of primary amine. Okay. जर टर्शरी असेल तर
टर्शियरी अमाइन्स असेल तर NCH3 CH3 CH3 दिस इज टर्शियरी अमाइन. आता इथे तिन्ही अल्काइल ग्रुप सेम आहेत. कन्सिडर एनी वन अल्काइल ग्रुप एज अ पॅरेंट अल्काइल ग्रुप और पॅरेंट चेन अँड अदर 2 अल्काइल ग्रुप कन्सिडर एज एन अल्काइल ग्रुप. आता कुठलाही करू शकता कारण तिन्ही सेम आहेत. ओके, दिस इज एन मिथाइल डबल लिहिण्यापेक्षा NN राइट, N डबल and a dimethyl, NN dimethyl means 2 methyl groups as a N alkyl group. NN dimethyl methenamine, NN dimethyl methenamine. Suppose 2 N alkyl groups are different, then write 2 times N. Means suppose one is the N alkyl group, N methyl and N ethyl, then write N ethyl first because ethyl is alphabetically first, then write N methyl. Okay, for example, N CH3 CH3 CH2 CH3 CH2 CH2 CH3. This is tertiary amine, no doubt. Okay, हा काय tertiary amine. Then from these 3 alkyl groups, which is a bigger, this profile is bigger, therefore this is a parent chain, and these 2 are the N alkyl group. This is methyl and this is ethyl, which is alphabetically first, ethyl. Therefore this write alphabetically first, N ethyl comma N ethyl comma N methyl, 3 carbons are amine, propanamine. Okay, N ethyl N methyl propanamine. यावे ना तुम्हाला नॉमेनक्लेचर, UPSC नॉमेनक्लेचर लिहायचं आहे. ओके ओके, आणखी एक पॉइंट आहे त्याच्यात. इफ NH2 ग्रुप अटॅच टू द बेंझीन रिंग और aromatic chain, then if NH2 group attached to the benzene ring, then according to rule last E is replaced by amine, name will be benzenamine. as a name क्या होईल, benzenamine. Okay, benzenamine, but common name of this compound is aniline and that is accepted by IUPAC. Therefore aniline is a IUPAC name of this compound. Okay, aniline also IUPAC name of this compound. aniline पण IUPAC name पण आहे आणि common name पण आहे. Therefore we write IUPAC name of this compound as aniline and derivative of this compound. Suppose CH3 group attached here. Suppose benzene ring and NH2, here CH3. Then this compound is a derivative of aniline. 1 2 3 फर्स्ट अमाइनो ग्रुप आहे, दूसरा फंक्शनल ग्रुप नाही. 1 याला 1 2 3 सबस्टिट्यूएंटला थर्ड नंबर 3 मिथाइल एनिलीन. नेम ऑफ दिस 3 मिथाइल एनिलीन. ओके, सपोज name of this carbon, number of this carbon is 1 because this is attached to functional group NH2, and give lowest possible number to the other substituent. 1 2 3 4 या साइडनं पण तेवढंच येते. 1 2 3 4 या साइडनं पण तेवढंच येते. नेम ऑफ दिस 4 ब्रोमो aniline, 4 ब्रोमो aniline. यावे ना तुम्ही aromatic amines चं पण नाव देऊ शकता. when amino group attached to benzene ring
then IUPAC name of this compound is benzenamine, but famous common name to this compound is aniline, and that is also accepted by IUPAC. Therefore we can write IUPAC name of this compound, only benzene ring attached to NH2 group, aniline, and the derivative of this compound is named as the derivative of aniline, means locand of substituent, then write the name of substituent, and then write word aniline. Okay, again IUPAC nomenclature of अमाइन्स झालेला आहे. रूल्स झालेत, इझी आहेत. रूल्स लिहून घेतलात आणि केला. फक्त सेकंडरी आणि टर्शरी अमाइन्सचं नाव कसं लिहायचं हे बऱ्याच जणाला लक्षात येत नाही. प्रायमरी अमाइन्सचं लक्षात राहतं, तर ते तेवढं लक्षात घ्या. जेव्हा सेकंडरी अमाइनमध्ये 2 अल्काइल ग्रुप अटॅच असतात NH ग्रुपला आणि टर्शरी अमाइनमध्ये 3, तर त्याच्यापैकी बिगर अल्काइल ग्रुपला पॅरेंट चेन कन्सिडर करायचं आणि तिन्ही किंवा दोन्ही सेम असतील तर कुठलाही पॅरेंट कन्सिडर केला तर चालतो. पण जेव्हा डिफरंट आहेत तेव्हा बिगर अल्काइल ग्रुपला पॅरेंट चेन कन्सिडर करा आणि बाकीचे अल्काइल ग्रुप N अल्काइल ग्रुप लिहायचं असतं. ओके, सगळ्यांना झाले. याचे काही एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करून घेऊयात आणि त्यानंतर मी काही घरी सॉल्व्ह करायला तुम्हाला देते. ओके, यांचे IUPAC नेम लिहायचे आहेत. तर कसं लिहिणार? इज दिस प्रायमरी, सेकंडरी और टर्शरी अमाइन? नो डाउट दिस इज टर्शरी अमाइन because 3 alkyl group attached to nitrogen. Then which alkyl group is bigger? This one alkyl group is bigger, therefore this is a parent chain, and this 2 alkyl group is a N alkyl group. Name of this alkyl group C2H5 ethyl. This is also ethyl, therefore we can write N, N diethyl, NN diethyl because both alkyl group are ethyl. त्यामुळे N ethyl लिहिण्याची गरज नाही. दोन्ही वेगवेगळे असतील तर डबल N लिहून लिहा. दोन्ही अल्काइल ग्रुप नायट्रोजनला सेम अटॅच असतील तर राईट इट ॲज अ डायथाइल अँड राईट 2N ॲट अ टाइम. फक्त एक N लिहून पण चालणार नाही. NN डायथाइल बिकॉज these are N alkyl groups, and this one is the 1 2 3 4 ब्युटेनामाइन. 1 ब्युटेनामाइन लिहिलं तरी चालतंय किंवा 1 ब्युटेनामाइन. दिस इज द IUPAC नेम ऑफ दिस कंपाउंड. याचं काय? आपण टर्शरी अमाइन आहे. दिस इज अ बिगर अल्काइल ग्रुप, बेन्झिनामाइन और एनिलीन म्हणू शकतो. अँड दिस इज अ 2N अल्काइल ग्रुप, मिथाइल आणि मिथाइल. त्यामुळे याचं नाव काय? NN डायमिथाइल एनिलीन. बरोबर लक्षात. तो पण काय? टर्शरी अमाइन्स. दिस इज प्रायमरी अमाइन्स. सेम select the longest continuous carbon chain. Select केली. Then start the numbering from that end of a chain from which amino group come first. 1 2 3. फक्त प्रश्न काय येते की सेकंड कार्बन वरती एक काय डबल बॉन्ड आहे. 3 कार्बनचा काय असतो? प्रोपेना अमाइन. बट ऑन द सेकंड कार्बन देयर इज द डबल बॉन्ड अल्कीन. देयरफॉर प्रोप 2En 1 अमाइन. ओके, दिस इज ओके. यावेळेला IUPAC नॉमेनक्लेचर आहे 2 4 मी तुम्हाला घरी करण्यासाठी दे. See, write the IUPAC name of following compound. Okay, प्रति वाटलं तर क्वेश्चन लिहा तसा. Write the IUPAC name of following compound. हा पहिला वाला आहे, सेकंड, थर्ड, फोर्थ. ओके, यांचे IUPAC नेम लिहून मला व्हॉट्सअपला शेअर करा. आणि IUPAC आणि कॉमन नॉमेनक्लेचरमध्ये कन्फ्यूज होऊ नका. मागच्या लेक्चरमध्ये कॉमन नॉमेनक्लेचर घेतलं होतं आपण. तिथे आपण अल्काइल अमाइन्स असं नाव लिहितो, म्हणजे मिथाइल अमाइन, इथाइल अमाइन, प्रोपाइल अमाइन एक्सेट्रा. आणि IUPAC नॉमेनक्लेचर अल्केना अमाइन्स, मिथेनामाइन, इथेनामाइन आणि प्रोपेनामाइन असं लिहितोय. ओके,
कन्फ्यूज होऊ नका. आणि हे सर्व पार्ट इथे संपला. बाकीचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये